आपल्या महाराजांचा वाडा आहे, त्या वाड्यासाठी काहीतरी आपण निर्माण करावे. फायनली आलो आम्ही गणपतीपुळ्याला. सर बोलत आहे झाले वा गणपती बाप्पा मोरया. निघताना आली आता. मग पॅकिंग केली, थोडा नाश्ता खाल्ला, भाकरी मस्त गरम गरम, आणि डब्याला पण घेतली. म्हणजे वाटेत कुठे भेटलं नाही तर खायला असं. साऊथ आफ्रिकन काल पण इथे साऊथ आफ्रिकन होते, आज पण आहेत. जाताना सगळ्यांनी बाय वगैरे केलं, खूप लळा, खूप आपुलकी दाखवलं. म्हणजे आपले आपलेच माणसं आहेत. भेट दिली गावची. जांभळे, करवंद आम्ही खाली, खूप मजा आली. फणस, बरका फणस आणि आंबे दिलेत. मेन आईला करवंद खायचे होते. खरवस खाल्ला मी गावचा, पहिला होता तो. आजी होत्या तिकडे, त्यांना भेटून आलो, बरे नव्हते ते. असा गावचा इकडचा सोंडेकरचा एक्सपिरियन्स होता, खूप छान होता, मस्त. आता सध्या सगळं सुकं जंगल आहे, पावसात मस्त हिरवंगार सगळं आता वाळ. रोशन इकडे, मम्मी पाठी बसली आहे. पाहुण्यांचं आधी भरभराट होता, सगळ्यांचा आवाज होती. आता परत शांत होता. परत ते त्यांचे काम, त्यांचे रुटीन ते करतील. मी मैत्रिणीने, हा खेडचा बस स्टॉप. आमची एक बस, आम्ही पोचलो ऑटोनी इथे, एक बस गेली आमची, मग दुसरी बस आम्ही गेली झाली इथे. आम्ही मागच्या डायमाला इथे आलेलो. अजून एक पुढे बस स्टॉप आहे, तो मेन तो हायवेचा. बघा आता आम्ही ST डेपो सोडला पाठी. आता हा आलाय वर्णनाका. वर्णनाका इथे वरती एक जातो रस्ता, आणि हा खालती जातो हायवे. वरचा रस्ता मुंबईला जातो, हा इथे इथून. आम्ही आता इथनं जातोय खालती रत्नागिरी लाईनला, बरोबर ना? तर आता आलोय आम्ही संगमेश्वर कसबा. सरदार देसाई वाड्याला जातो आम्ही, आणि इथे त्यांची संभाजी महाराजांची मूर्ती पण आहे, जिथून त्यांना अफजल खानाच्या लोकांनी अटक केलं होतं. हीच ती जागा आहे, खिंड आपण जी म्हणतो ती. नमस्कार मंडळी. तर आज आम्ही कुठे आलो माहिती आहे का? तुम्हाला मी जाऊनच दाखवतो, चला. हेच ते ठिकाण आहे, जसं अफजल्या, चोर अफजल्या माझ्या आणि तुमच्या आपल्या महाराजांना, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना इथून अटक केली होती त्यांनी. आज त्याची अवस्था मेन म्हणजे मी बोलेल आपल्या लोकांनीच केलं. मी असं पर्यटकांवर नाव नाही घेणार की यांनी केले त्यांनी केले. हे जी झाले ना अवस्था, ते आपणच केले. कारण की आपण जे येतो ना, आता मी पण आलो आहे, काही गोष्टीसाठी आलो होतो, काही कामासाठी आलो होतो, म्हणून इथं भेट दिली. आणि बघा ना तुम्हीच, म्हणजे ही जागा महाराज आपले राहिले असतील.
हीच ती जागा असणार तिथे कितीतरी दुश्मन आपले आले होते आणि काही सैनिक त्या टायमाला म्हणजे बघा ना जेवत असेल झोपले असतील या काही गोष्टी करत असेल त्या टायमाला समजा ते बसले असतील आणि त्याच टायमाला त्यांच्यावर हमला वगैरे झाला असेल तर ती विचार करूनच गोष्ट एक अद्भुत होते. तर मी तुम्हाला दाखवतो वाडा दाखवतो बघितला असेल भरपूर सारे यूट्यूबमध्ये तुम्ही पण मी तुम्हाला एक सहज प्रॉपर दाखवतो. तर हो आपले महाराज इथूनच आतमध्ये जात असणार आणि हे आतलं दृश्य आहे. मोबाईल थोडंसं मी बघतो आतमध्ये गेला हा दृश्य आहे मित्रांनो. हे पाचची साईड आहे पाचची जागा आहे. मला हे नाही कळत मित्रांनो मी भरपूर विचार करायचो माझा हा सेकंडच बोलू शकतो आपण की मी असं कुठल्या महाराजांच्या इथे आलो आहे. मला हे नाही समजत की हे जे बंगले बनले आहेत हा जो घर बनला आहे म्हणजे मान्य असेल त्या मला हा जो बंगला बनला आहे मान्य करतो मी चूक असेल माझी. भरपूर जण तुम्ही बोलाल मला नाही बोलाल मला नाही माहीत पण तुम्ही तुमचे घर बांधताय मग थोडंसं काहीतरी एक दान काहीतरी हे करा. कौलाच त्यांचे पडलेत ठीक आहे मान्य करतो कौलं वगैरे नका टाकू पण असली घाण वगैरे असेल ती तर साफ करा. तर हे पाचचं असं दृश्य आहे म्हणजे लागूनच सगळ्यांचे घरं वगैरे बांधल्या तिथे. ही एक जागा आहे इथे पण कोणीतरी कुलूप लावलं म्हणजे ती तर काय सांगू नाही शकत काही समजत नाही. तर हो आपले संभाजी महाराजांना अटक इथून केली होती. माफी असावी महाराज माझ्याकडून तरी चुकलो आहे मी आणि चुकलो आहे म्हणजे असं काही गोष्ट नाही आहे. चुकलो आहे कारण की आम्हीच तुमची देखरेख नाही करत आज फक्त जयंती आली आणि काही गोष्ट आली तर तेव्हाच आम्ही साजरं करतो. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. हाच तो वाडा आहे. आज मी ह्या वाड्याला हात लावतो आहे तर छान वाटतं आहे. तर मित्रांनो भरपूर जणांना माहीत असेल की नाही माहीत तर ही त्यांची एक सासरवाडी होती. ते इथे आले होते राहायला. हे आता माझ्या सासूकडून समजलं. हे काही नवीन दिसले काय आहे माहीत नाही. भरपूरशा व्हिडिओमध्ये कोणी कॅप्चर नाही केलं मी आता बॅक साईडला आलो होतो. तर ज्यांना कोणा माहीत असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगावे. आणि विचार करा ना यार महाराजांना इथून त्यांनी अटक केला आणि कसं तरी त्यांना तिथंपर्यंत चालत बोलाया कसंही त्यांनी नेलं असेल तिथपर्यंत कसं नेलं असणार यार. आणि लागूनच एक घर आहे त्यांनी पण घर बांधलं आहे पण महाराजांचं घर असंच आहे. माझ्या एक मनात आलं आहे माहीत नाही कधी काय कसं पण मी असं विचार काही केला आहे की मी आपल्या संभाजी महाराजांना त्यांना काहीतरी ह्या वाड्यासाठी मी काहीतरी करेन. मी व्हिडिओवर सांगितलं मी काही मित्रांसोबत बोललो काही कोणाची हेल्प घेईल भले पॉलिटिक्स असो कोण काय असो देणगी वगैरे करेल तर स्वतःच्या खिशातून असो पण काहीतरी करेन मी त्यांच्यासाठी. तर अजून माझ्या सासूबाईंनी काहीतरी सांगितलं की शिर्के राहायचं इथे म्हणजे शेतकऱ्यांची जी वाडी आपण बोलतो ना त्यांना पण लोकांनी हकलपट केली वगैरे केली आणि असं काहीतरी आहे काय माहीत नाही कारण की लोक मग त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी वगैरे होईल तर म्हणून मी काही जास्त बोलत नाही. थोडंसं तुम्हाला आतून दाखवतो. इथून आतमध्ये आहे वाट जायला महाराज बघा ना मी एवढं आतमध्ये आलो आहे कसं ते फील होतं आहे. आतमध्ये त्याची हिंमत नाही आहे माझी. इथे महाराजांचा आपला झेंडा लावला आहे. ही एक रूम असेल या साईडला तुम्ही बघू शकता. ते दार म्हणजे एक खोली आहे आपली एक छोटीशी खोली बोलतो ना आपण तसं. त्या खोलीमध्ये मला
याचा एक मौका भेटला, छान वाटलं मला. छत्रपती संभाजी महाराज की जय. हा दरवाजा बघा मित्रांनो, ओम बेटा जय शिवराय. आम्ही या मातीतले आहोत. काहीतरी नक्की मी महाराज, तसं मी या व्हिडिओमध्ये बोललो, काहीतरी करेल, माहीत नाही काय, पण करेल. आणि एक फोटो तर काढला मी याचा. हे काहीतरी आहे, आनंद आहे, शांतता आहे इथे भरपूर सारी. संगमेश्वरच्या लोकांनी थोडीशी मदत करावी. आपल्या महाराजांचा वाडा आहे, त्या वाड्यासाठी काहीतरी आपण निर्माण करावे. नुसतं तिथं महाराजांचा एक आपण भगवा झेंडा लावून काही नाही होणार, काही नाही होणार. काहीतरी करावे लागेल. कारण की आत्ताचा तुम्ही काळ बघताय, पेट्रोल नाही आहे, सी एन जीचं चाललं आहे, 118 रुपये पेट्रोलचा भाव आहे. स्वतःचंच आपण बघतोय, मी पण बघतोय, नाही बोलत आहे, पण अशीच काहीतरी गोष्ट आहे. बाहेरचं असं दृश्य आहे. ही पण जमीन म्हणजे डांबराने बनवले, इथं घरं वगैरे आहेत, असं आहे. नक्की त्या काळी जंगल असणार, पण आता थोडंसं डेव्हलपमेंट वगैरे झालं त्यामुळे असं काही. तर आता आम्ही निघालो आपल्या छत्रपती संभाजी सरदार देसाई वाड्यावरून गणपतीपुळेसाठी. आणि पाऊस काय पडला नाही, पण मस्त छानसा एक वातावरण आहे, तुम्ही बघू शकता इथे. आता जवळच आहोत आम्ही, जवळजवळ 20 मिनिटात पोचू गणपतीपुळेला. गावातून रस्ता आहे आणि छान वाटतंय. मी बोलू असेल आम्ही घामाघूम का आहोत, पण आमची AC चालत नाही. आजीबाई लवकर. तर आता ह्याच ठिकाणी तिथून आम्ही आता गणपती बाप्पांचे पाया पडू, तिथून मग रत्नागिरीला जाऊ. त्याचे दादा काका वगैरे जे आहेत त्यांना आम्ही भेटायला जातो. फायनली आलो आम्ही गणपतीपुळेला. हां, फायनली आलो आम्ही गणपतीपुळेला. अजून बरं. तर आम्ही आलो आता गणपतीपुळे. समुद्र बघा, खवळला आहे. पाऊस यंदा पाऊस जवळच आहे आणि खूप सारा पडणार आहे पाऊस. तर बाप्पांचे दर्शन घेऊन तुम्हाला भेटतो. एंट्रन्स करतोय मंदिरात. हे सर्व बाहेर प्रचंड ऊन आहे बाहेर आणि गर्दी पण मॉप आहे, भरपूर लोक आले असतं. तेवढेच गरमी. निषधराज हा गणपती दर्शनासाठी आलो आम्ही. मोरया. तेच मी त्याच्याकडून हेच अपेक्षा करत होतो. तेच बोलत होतो मी, अजून का बोलली का नाही तसे. फायनली होय जरा तर फायनली आमच्या दोघांचं दर्शन झाले आणि आई पण आहे सोबत. तर आई, तर कसं वाटलं दर्शन? गणपती बाप्पा गणपतीपुळ्याचा समुद्र आहे आपला. झालाय आपला गणपतीपुळे पार्ट 1 पार्ट 2. आणि आम्ही आलो आहे आज इथे. आई समुद्र दाखवते तेजलला आणि आपला गणपती बाप्पा मोरया. तर आता आमचं दर्शन झालं आहे. आम्ही आता खिचडी खातो. मस्त रोशन आहे ते, मम्मी खिचडी खाते, खिचडी बुंदी. तर आताच आमचं दर्शन झालं, दर्शन करून बाहेर आलो आहे आम्ही.
समुद्र बघितला साईडनी. खिचडी खाऊन झाली. आता आम्ही कोकम सरबत घेतो आणि रोशन लिंबू सरबत घेतो. इथे जरा शॉपिंग करू, काहीतरी खाऊ वगैरे घेऊ. काय अवतार झाला बघा आमचा. कधी निघालोय 10:30. आता वाजले किती, 2 वाजायला आले. आता मम्मी आस्वाद घेते कोकणातला कोकम सरबत. बघा ही आमची लीलत, म्हणजे मम्मीची माझी लीलत ताई. ती इथे 33 कोटी देव आहेत सगळे, त्यांची पूजा करतात आता. तर आम्ही निघालो आहे माझ्या काकांच्या घरातून आणि माझ्या दादांना भेटला भेटले. दादा बाहेर गेला, तो बोलला येईल म्हणून, पण आम्हाला वेळ नाही, जरा लवकर पोचायचं माझ्या माहेरी जायचं आहे. मग आता एक दादा आहे, त्या दादाची मुलीला भेटायचं. त्या मुलगीला तुम्हाला दाखवतो. ती मुलगी मी पुढेच सांगते तुम्हाला त्यांच्या तोंडातून कौतुक, कारण ती मुलगी खूप कौतुकवाणी मुलगी आहे. एवढ्या कमी वयात तिने एवढं नाव कमवलं आहे. खूप गोड आहे ती मुलगी. त्यांच्याकडे तुम्हाला दाखवते. आता मी भेटवते. आता आम्ही निघालो आहे, संध्याकाळची वेळ आहे. चहा पाणी झालं आहे आमचं. ह्या रत्नागिरी साडामेराला भेट देऊन आम्ही आता निघालो. परतीचा प्रवास दुसऱ्या पाहुण्यांकडे, आता म्हणजे माझ्या दुसऱ्या मावशीच्या मुलाकडे जातोय भेटायला. डायरेक्ट मग विलोड्याला जाणार आम्ही, लांजा करून कुवा करून विलोडा. खूप थकलं, म्हणजे कंटिन्युअस गाडीच चालू आहे. काल पण, इथे पण, आता पण सगळीकडे देव दर्शनच चालू आहे. सगळे मूळगाव हे सगळं करून थकलो आहे. पाऊस तर काय आलाच नाही. बोलत होते इथे गावी पाऊस पडेल पण काय पाऊस तर काय आलाच नाही. बघा कसं मळबट आहे वरती, पण पावसाचं काय नामो निशाण नाही. दोन्ही रस्त्याच्या मधून समुद्र आहे, तर त्याच्यातून आम्ही समुद्रातून जातो. आता लवकरात लवकर शाळा पण सुरू होणार. परत सगळं किलबिल चालू पोरांची, शाळाची सुटायची, जायची. बघा कसं मळबट पडलंय वरती. ही बघा, ही वेदा आहे. मी बोलत होती ना तुम्हाला फोनवर की ही स्विमर ॲक्च्युली. ती अगदी 2 वर्षाची मुलगी स्विमर आहे. मग तू काय केलं? गेलेली पावसात खेळायला? अरे छत्री बाहेर दिसते, म्हणजे गेलेली. तुझी शाळा कुठे? इथेच आहे रत्नागिरी. ठेवली छत्री? हा भेटली, ती बघितली. नाही तुझी छत्री आम्ही पण आणले. ती स्वतः करते, गोल फिरते. मला शिकव, मला येत काय पोहायला, मला शिकायचंय. इथनं पुढलं कर, फेस इथे कर. हा काय करते? स्ट्रेचिंग, पाय लेग स्ट्रेच करतेस ना तू? भिंतीला पाय लावते ना, स्ट्रेच करते ना. कुठे काय आणि पडली तरी पण रडणार नाही. समुद्रात काय मुलगी समुद्रात दाखवते बघा आता मला. बापरे. परमिशन वगैरे मग डायरेक्ट कसं घेतलं होतं की असं नॉर्मल होतं? ते तो दाखव, पूर्ण नाही बघितला आम्ही व्हिडिओ. आता तिचा एक सागरी पण
पूर्ण मला तो व्हिडिओ दाखव ना, पूर्ण बघायचे ना शोने मला. समुद्रातला दाखव समुद्र. हा तू काय रे? ओके डबल डेकर ते पण समुद्रात तिकडे राऊंड मारून ये. समुद्रात नाही, पूल आहे. बरं सांभाळून घेतो बहिणीला एवढं पोहून. नाही घाबरत नाही ते मेन बरं ए आहे ना. ए फास्ट कुठे? आम्हाला बघू दे का बाळा. दे नको. समुद्र हे समुद्रात गेलं काय? व्हिडिओ कुठला समुद्र? भाटीला भाट्याला काय आपल्या? ती स्वतः डाईव्ह करते, उलटी मारते अशी. उडी मारते पण त्या दिवशी Hi, Vidhu. ढकललेलं. अच्छा. हाय विदू ऑल द बेस्ट बाय बाय. ती कशी स्विमिंग कॉस्ट्यूम सांगितलं बहिणीला काय सर बोलत आहे धन्य वा रोशन गो गणपती बाप्पा मोरया. स्टार्ट समुद्रात गेले. गणपती बाप्पा. तर आम्ही आता पोचलोय वाटोळ्यात. वाटोळ्यात लगेच आता आमचं घर येईल बिलोड्याला. इथं वाटोळ आलं हे बघा, दिसत असेल का माहित नाही. बघा हे वाटोळ टिटा.